नमस्कार, रोशनीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भेजा मसाला। त्यासाठी बकऱ्याचा एक भेजा घेतलाय मी, स्वच्छ धुवून घेतलाय आणि तो साफ कसा करायचा ते दाखवते। भेजामध्ये ह्याचे शिरा असतात, या अशा पद्धतीने टूथपिकच्या मदतीने आपल्याला काढून घ्यायच्या असतात। जेवढ्या शिरा आपल्याला काढता येतील तेवढ्या काढून पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे टूथपिकने त्या शिरा अशा ओढून काढायच्या आहे आणि क्लीन करून घ्यायचं आहे। बघू शकता टूथपिकने ही अशी शीर ओढून घेतली होती मी आणि ती आता काढून घेते। अशा पद्धतीने या शिरा सगळं काढून घेते मी। मेंदू स्वच्छ करून घेतलाय मी। आता भेजा मसाल्यासाठी 2 छोटे कांदे बारीक कापून घेतले चॉपर मध्ये, एक टोमॅटो अगदी बारीक कापून घेतलाय, 2 मोठे चमचे दही घेतले, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलंय, अर्धा चमचा धन्याची पूड घेतली आहे, पाव चमचा जिऱ्याची पूड घेतली आहे, पाव चमचा मिऱ्याची पूड घेतली आहे, काळ्या मिऱ्याची, आणि हळद आणि मीठ घेतलंय आणि जिरे घेतले आणि 2 लवंगा घेतल्या आणि 1 वेलची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। सगळ्यात आधी मी इथे पाणी ठेवलंय बॉईल करायला, त्यात थोडीशी हळद घालते आणि अगदी थोडंसं आलं लसणाची पेस्ट घालते, किंचित मीठ घालते आणि ह्यात आपण मेंदू 3 ते 4 मिनिटं बॉईल करून घ्यायचं आहे। पाणी उकळलेलं असेल तर अगदी 2च मिनिटं बॉईल करायचं आहे। आणि बॉईल करताना हा जो वरती फेस आलेला आहे तो काढून घ्यायचा आहे। बघू शकता हा सगळा फेस मी तर गॅस बंद करते आणि भेजा प्लेट मध्ये काढून घेतलाय मी। कढई ठेवली आहे तापायला, तेल घालते 2.5-3 चमचे आणि ह्यात जिरे लवंग आणि 1 हिरवी वेलची घातली। थोडे जिरे तडतडले की कांदा घालणार आहे मी, बारीक कापलेला कांदा घालते। कांदा परतून घेऊया। भेजा फ्राय मी याआधी दाखवलंच आहे, ग्रीन मसाला लावून, त्या प्रकारेही तुम्ही बनवू शकता। भेजा आपण बॉईल का करून घेतला, कारण तो थोडा रफ होतो आणि शिवाय आलं लसूण आणि हळद मिठामुळे त्यातला वासही कमी होतो। टोमॅटो घालते आता मी। टोमॅटो मिक्सर मध्ये फिरवून घातला तरीही चालेल, तो पूर्ण एकजीव झाला पाहिजे म्हणून बारीक कट करायचा आहे किंवा मिक्सर मध्ये प्युरे करून घ्यायची। आलं लसणाची पेस्ट घालते मी, लाल तिखट घालते, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। धन्याची पूड घालते,
जिऱ्याची पूड घालते, काळ्या मिऱ्याची पूड घालते, हळद घालते, आणि चवीनुसार मीठ घालते। सगळं मिक्स करून एकजीव करून घेऊया। कांदा टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपण हे शिजू द्यायचे असत। बघू शकता छान सगळं फ्राय झालंय। आता एका क्षणासाठी मी गॅस बंद करते किंवा अगदीच गॅस कमी करायचा आहे, कारण आपण दही घालणार आहोत त्यात। दही घालते मी 2 चमचे एवढं आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि मिक्स झालं की पुन्हा गॅस ऑन करते। गॅस पुन्हा ऑन केलाय मी। दोन मिनिटं हे परतून घेऊ। बघू शकता छान मसाला परतून झालाय आणि तेलही सुटलंय छानपैकी। आता मी भेजा जो आपण प्लेटमध्ये काढून घेतला होता तो कट करून घेतलाय आणि तो घालते। आणि छानपैकी परतून घेते। कोथिंबीर घालते वरून, पुन्हा परतून घेते आणि 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजू देऊया। झाकण ठेवून घेतलंय मी, 2 मिनिटं आपण हे छान शिजू देऊ। उघडून बघूया। बघू शकता तयार झालाय आपला भेजा मसाला। सर्व करून घेते। सर्व करून घेतलाय गरमागरम भेजा मसाला। नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा। थँक्यू।